लोकमन न्यूज, लोकांच्या मनाचा आवाज. निंब व अमळनेरच्या ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी संस्कार, शिक्षण आणि योग्य दिशेचा संदेश देणारा प्रेरणादायी कार्यक्रम. न समजलेला बाप समजून घेताना समाज घडतो, या विचारांवर आधारित सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर प्रा. वसंत हंकारे यांचा प्रेरणादायी कार्यक्रम दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी मांडळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी 7 वाजता झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. शिवशाही समिती व गावातील विविध मंडळांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. नो इंस्टा विल टेल यू दिस. You will not get any reel on the Insta, and you will not get any post on Facebook, and you are not going to get any videos on YouTube. But in front of the Chhatrapati Shivaji Maharaj, I am going to tell you the biggest education in this world, and you have to listen. You have to listen because I am talking with your heart, my dear. Hey, I am not talking with your head. I am talking with your brain, and I am talking with your heart. And you have to change today. Right? The secret of your life and the biggest education, I am going to tell you. Hey, ऐक माझ्या लेकरा, बघ, मेल्यानंतर बापाला जाळतात. सुख आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाही. पोरानो, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या बापाला मान खाली घालावी लागले तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज बाप मरत असतो. आणि पोरीनं तुम्हाला खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे बरं का. ना जगता येतं ना मरता येतं. स्वामी तिने जगाचा आई विना बेकार आहे. की आई जर आमच्या आयुष्यात नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतं. पण आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर तुमच्यासाठी जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप तुमच्या समोर उभा आहे. पूर्वीनं आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली, माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. 100% नाही पोरी, 100% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं. साला 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. देवापेक्षा सर्वश्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे. पण आई आईच्या खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर तुमच्यासाठी जर खऱ्या अर्थानं कोण अश्रू गाळत असाल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आपल्या डोळ्यातला एक अश्रू आपल्या कुटुंबाला न दाखवता, कारण माझ्या लेकरानं जर माझा अश्रू बघितला तर माझं कुटुंब खचल, माझं लेकरू खचल. पण डोळ्यातले अश्रू डोळ्यात साठवत आजपर्यंत तुमच्यासाठी जर कोण रडत आला असाल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. हे बोले सगळी जन्मट तोडून टाकायची जगातली सगळ्यात श्रीमंत तू व्यक्ती आहेस बाप. कारण तुला खरं सांगतो बाप, महाराष्ट्र नाही राष्ट्र मुठीत घेतला. येणाऱ्या काही महिन्यामध्ये 7 समुद्र पलीकडे निघालो. पण साला या करोनाच्या गर्दीमध्ये 40 वर्षापूर्वी सोडून गेलेला माझा तात्या, माझा बाप मला कुठे दिसत नाही. पोरी रोज वाटतं साला बापाला पळत यावं. आपल्याला कळतं लाईट चालू होती की काय करतीस ग, झोप की घर. माझा अभ्यास आहे, तुला कळत नाही का? आई बाबाच्या तोंडावर क्षमता, आई बापाला फसवता आणि कुठला तर कुत्रा बरोबर तुझा फायदा घेतो. हे पुरी इंस्टावरून ओळख झाली, लेकीला बोलवून घेतलं बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. आणि तिच्या शरीराचा उपभोग घेऊन तिला गटारीत फेकून दिलं. एका पोराला बोलवून घेतलं, त्याचा खून झाला, त्याला तोडून टाकलं. हे पुरी नो सत्य सांगतोय बघ, वास्तव सांगतोय बघ. हे माझ्या लेकराला का ऐक रा, हातामध्ये मोबाईल घेऊन लेका नको त्या लोकांच्यासाठी जे तुला मावा खायला, विमल खायला, गुटखा खायला सांगतात. पडद्यावरती असं दगडानं खून काय करतात. करोडो लाखो रुपये त्यांना कमवून दिला. रात्रीच्या 12-12, 2-2 वाजेपर्यंत चौकामध्ये उभं. छत्रपती शिवाजी राजांच्या त्या चौकामध्ये आज बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. पोरानो, तुला कोणी हे सांगणार नाही बाप. ना इंस्टा, ना फेसबुक, ना युट्यूब. आज पळत पळत घरी जायचं ना आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. हंकारे सरांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी वक्तृत्वातून पालक व तरुण पिढीला जीवनातील मूल्ये, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन यांचे महत्त्व पटवून दिले. विशेषतः मुला-मुलींनी चुकीच्या मार्गापासून दूर राहून शिक्षण, संस्कार आणि कर्तव्य यांचा योग्य समतोल साधावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. म्हणायचा कार्टे, गेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलोयस की जाताना एवढा डबा घेऊन जातेस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप, माझा पाट आणि पोट एक झालेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून
हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं माझ्या लेकरा, कोणी कोणाचं नसतं बघ. हे ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी, त्याला काही नाही. या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात माझ्या लेकरा, पण हक्काचा खांदा निघून जातो बघ. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या, तो बापाचा खांदा सारा निघून जातो. हे हक्काचा पदर निघून जातो बा. ज्या पदराच्या आड कितीही मोठं झालं तरी लपावं आणि आपल्या आईला कडकडून मिठी मारून भडा 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 रडावं, तो आईचा पदर निघून जातो. हे बोले रडणारा हा बाप खोटा आहे का मला सांग. वाघाला ताव लावणारा हा बाप हे तुझ्यासाठी आज ढळा ढळा रडतो. हा बाप खोटा आहे का मला सांग पोरी. मला या बापाची काय चूक आहे मला सांग. तुला लहानाचं मोठं केलं, ही या बापाची चूक आहे का सांग पोरा. करणार का आत्महत्या, नालाय का करणार का व्यसन माझ्या पोरा. हे या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार का सांगा. काय चूक आहे या बापाची, काय चूक आहे माझ्या लेकरानो, हे माझ्या बाळानो. हे सांग या आई बापाच्या तोंडावर चुंकल का. पाया पडा माझ्या लेकरांना, चला पाया पडा पाया पडा पाया पडा पाया पडा, बापाच्या पाया पडा, आईच्या पाया पडा. चला चला लवकर पाया पडा. इथं बसलेल्या प्रत्येका हंकारे सरांनी आपल्या भाषणात कुटुंबातील नात्यांचे महत्त्व अधोरेखित करताना मुलींनी आपल्या वडिलांचा मान कधी कमी होऊ देऊ नये असा ठाम आणि विचार करायला लावणारा संदेश दिला. कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरण श्री अनिल भगवान चौधरी यांनी केले असून त्यांनी या उपक्रमातील महत्त्वपूर्ण क्षण प्रभावीपणे कॅमेऱ्यात कैद केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित तरुण वर्गावर सरांच्या विचारांचा खोल परिणाम झाला असून अनेकांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पालक वर्गालाही मुलांच्या संगोपनात योग्य मार्गदर्शनाची गरज अधोरेखित झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत असून अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही आयोजित व्हावेत अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.